मी डॉक्टर चारुशीला बिराजदार. आपण भाग 1च्या ऑडिओमध्ये एकार्ट टोले आणि त्यांनी जे पुस्तक सांगितलं आहे त्यांनी की पॉवर ऑफ नाऊ त्याच्याविषयी भाष्य करत होतो. भाग नंबर 1 ऑडिओमध्ये मी सुरुवात केली होती की आपण विचारांवर कसं कंट्रोल ठेवायचं किंवा विचार, मन, भावना यावर एकार्ट टोले यांनी खूप अतिशय विस्तृतपणे आणि खूप चांगलं भाष्य केलं आहे. तर त्याचाच आपण रेफरन्स घेऊन पुढे चर्चा करूया. तर खूप वेळेला असं होतं की तुम्ही म्हणजे मन नाही. तर आपण काय करतो की आपणच मन आहोत. आपणच हे विचार आहोत. आपणच ह्या भावभावना आहोत. असा खूपदा आपला एक गैरसमज असतो. स्वतःला आपण मनाबरोबर ओळखतो. त्याच्यामुळे काय होतं, की आपण स्वतःला बरोबर ओळखल्यामुळे आपण लेबल लावतो, इमेज किंवा फॉर्ममध्ये अडकतो किंवा शब्द वापरतो किंवा जज करतो एखाद्याला किंवा उहापोह आपण जे म्हणू इन्फॉर्मेशन गोळा करतो, त्याचा उहापोह करतो. तर हे सगळं का घडत असतं? तर आपण म्हणजेच मन असं आपण स्वतःला ओळखत असतो. तर हे जे आपण भासमान इल्युजन आपण ज्याला म्हणू, ते भासमान आहे हे आपण पहिल्यांदा दूर करू. तर आपण म्हणजे मन नक्की नाही. आपण एक मोठी ईश्वरी ऊर्जेची प्रज्ञा आहो असे म्हणायला हरकत नाही किंवा आपण एक वेगळ्या प्रकारची ऊर्जा आहे. मन हे एक आपलं इन्स्ट्रुमेंट आहे. जसं आपल्याला देवानी हात दिलेत, पाय दिलेत, डोळे दिलेत, तसं मन हे एक उपकरण दिलंय. आता आपण एक ह्याच्यामध्ये विचार करू, की जर आपण सारखं बघत बसलो, तर जसे डोळे थकतात, तसं सारखं ओव्हर थिंकिंग सतत विचारांचे प्रवाह चालू राहिले, की आपलं मनही थकून जातं. तर ह्याच्यावर आपल्याला नक्कीच काहीतरी करायला पाहिजे, की हे आपलं मन म्हणजे आपण नाही. मग काय करायचं ह्याच्यासाठी? तर आपल्या मनात सतत अनेक विचार येत असतात. तर जे सतत अनेक विचार त्यामुळे आपण किती पारायणं केली, नामस्मरण केलं, जप केला, तरी त्याचा आपल्याला काय होतं, की तेवढ्यापुरतं आपलं मन एकाग्र होतं. पण त्याच्यातनं बाहेर आलो, की परत आपण जीवनाच्या रडगाण्यात फसतो आणि अडकून बसतो. तर त्याच्यासाठी उपाय जो आहे, तो एकार्ट टोले यांनी फार चांगला त्या पॉवर ऑफ नाऊ या पुस्तकात सांगितलेला आहे. तर तो काय उपाय आहे, तो आपण टर्न बाय टर्न बघूया. तर त्यांनी असं सांगितलेलं आहे, की तुम्ही एक सतत विचार जे आपल्या डोक्यात येतात, ते एकदा असा विचार करून पहा, की तुम्ही म्हणजे मन नाही. त्यामुळे काय होईल, की मन हे एक उपकरण आहे, एक अवयव आहे, हे आपल्या लक्षात येईल. आणि मग नंतर तो एक अवयव आहे, हे एकदा आपण मनाशी ठरवलं, कारण आपण म्हणजे आत्मा आहोत. पण आता आत्म्याची डेफिनेशन म्हणजे आपण म्हणजे नक्की काय? असं मी यावर काही सांगत नाही. कारण ते हळू त्या पुस्तक जसं आपण वाचू तसं उलगडत जातं. तर आपण म्हणजे एक ईश्वरी प्रज्ञा आहोत एवढं धरलं तरी चालेल आणि मन हे आपलं एक उपकरण आहे. त्यामुळे आपण ज्या क्षणी मनाला जसं एखादा पोलीस लक्ष ठेवतो, तसं मनावर लक्ष ठेवायला सुरुवात करू ना, त्या क्षणी आपल्याला बऱ्याच गोष्टी उकलत जातात. तर विचार हा एक छोटासा भाग आहे. आपण ही खूप मोठी ईश्वरी प्रज्ञा आहोत आणि भावनासुद्धा जी आपण करतो, ती आपण आपल्या कंडिशन माइंडमध्ये तयार होत असते. तर ह्याला फक्त बघायला शिका. आत्ता आपल्या मनात कुठला विचार आला? मग थांबा. मग पुढचा कुठला विचार आला? कसं असतं, जशा लाटा येतात तसे निरनिराळे विचार सतत आपल्या मनावर आदळत असतात. तर आपल्याला एवढंच करायचंय, की फक्त त्याच्याकडे लक्ष ठेवायचंय. कारण जर एकदा तुम्ही लक्ष ठेवलत, तर मग आपल्या मनावर जी विचारांची पकड येते, ती ढिली होते. त्यामुळे काय होतं, की आपण जेव्हा लक्ष ठेवू किंवा विटनेस मोड किंवा साक्षी भाव ह्याच्यात असतो, तेव्हा मग आपली ओळख मनापासून वेगळी होते आणि मग काय होतं, मनाला काही ऊर्जा मिळत नाही आणि मग तो विचार लयाला जातो. अशी त्यांनी एक प्रोसेस सांगितलेली आहे. सो त्या अशा एक विचार लयाला गेला, की दुसरा विचार तयार होऊन यायला मध्ये एक गॅप असते. तो क्षण आपल्याला पकडायचा. ह्याचा जेव्हा मी खूप विचार केला, तेव्हा आपल्या आरत्या ज्या दिलेल्या आहेत, त्याचं कोरिलेशन मला इथे सापडलं, की म्हणजे एका क्षणात जी मुक्ती, चारी मुक्ती साधिएल्या,
तर एक क्षण जो महत्त्वाचा आहे, तो हा क्षण आहे, की 2 विचारांच्या मधली गॅप आहे. तो देवाच्या द्वारी उभा क्षणभरी, तेणे मुक्तिचारी साधिएल्या, हे जे ज्ञानेश्वर म्हणतात, तर तो हा क्षण आहे, की 2 विचारांच्या मधली ही गॅप आहे. ती आपल्याला जर पकडता आली, तर आपले विचार नक्कीच कमी होतील. तर सुरुवातीच्या काळात ह्या गॅप आधी छोट्या-छोट्या असतात, म्हणजे आपल्याला त्या अनुभवता येत नाही आणि ह्या गॅपच्या मध्ये जेव्हा आपल्याला कधी-कधी आनंद किंवा शांती किंवा प्रेम हे अनुभवता येतं. पण हे इतकं क्षणभंगूर किंवा इतक्या एका क्षणापुरतं असतं, की त्याचा आपल्याला पूर्णपणे अनुभव नाही घेता येत. तर जसं-जसं तुम्ही साक्षी भावाने प्रत्येक विचाराचं अवलोकन करायला लागाल, तेव्हा आपल्या लक्षात येतं, की बरोबर आहे, ही जी गॅप आहे, ही वाढती आहे. एक विचारानंतर दुसरा विचार येतोय, तो समजा साधारण एक 5 मिनिटांनी येतोय, 7 मिनिटांनी येतोय. जर आपण माणसाच्या मनाचा अभ्यास केला, तर जवळ-जवळ 60,000 विचार माणसाला एका दिवसामध्ये येत असतात. त्याच्यामुळे आणि माणसाला म्हणजे अनट्रेन्ड माइंड असेल, मेडिटेशन नसेल, तर माणसाला एका मिनिटात जवळ-जवळ 16 ते 17 विचार येतात. एका मिनिटात लावून बघा, काउंट करून बघा. आणि ते ध्यानाने आपण साधारण 6 ते 8 वर आणू शकतो. तर हा पुढचा भाग झाला. तर आधी आपल्याला काय करायचं आहे, की ही जी गॅप आहे 2 विचारांमधली, ती कशी वाढवता येईल, याच्यावर आपलं लक्ष केंद्रित करायचं आहे. म्हणजे ते जर तुम्ही ही गॅप वाढवू शकलात, तर मग ते जे आनंद, प्रेम आणि शांतता ही जी त्या गॅपमध्ये मिळत असते, त्याचा जास्तीत जास्त व्याप्ती वाढेल. खूप वेळेला आपल्या लक्षात येतं, की साधारण एक 80% विचार असे असतात, की ते एकतर नकारार्थी असतात किंवा युजलेस असतात. त्याचा काही उपयोग नसतो आपल्याला. तर अ, ते जे विचार आहेत ते आपल्याला डिस्कार्ड करायचे आहेत आणि ते अजागरूक अवस्थेत येतात. जेव्हा तुम्ही जागरूक असता, साक्षीभावात असता किंवा वर्तमानात असता, तेव्हा तुम्ही पटकन एखादा चोराला कसं पोलीस पकडतात, तसं आपण विचारांना पकडू शकतो. सो फॉर द टाईम बिंग आपण असं म्हणू शकतो, की आपण पोलिसाचं काम सध्या करायचं आहे आणि विचार म्हणजे चोर आहेत. तर विचार आणि भावना सगळेच विचार काही वाईट नसतात. जेव्हा आपण फ्युचर प्लॅनिंग करतो, तेव्हा नक्कीच हे विचार उपयोगी असतात. तर त्याच्यावर काम करायला पाहिजे, की हे विचार आपल्याला कसे पकडता येतील. कारण विचार ओव्हर थिंकिंग करणं हे एक व्यसन आहे आणि त्याने खोटा आनंद मिळतो आणि त्याने काय होतं, की स्वतःविषयीची भ्रामक चुकीची कल्पना निर्माण होते, की आपण म्हणजेच हे विचार, आपण म्हणजेच हे मन आहे आणि ते अजागरूक अवस्थेतच होते. कसं असतं वर्तमान काळात आपल्याला अहंकार कधी जिवंतच राहू शकत नाही. अहंकार हा जो असतो हा कायम एकतर भूतकाळ त्याला पाहिजे असतो नाहीतर फ्युचर टेन्स किंवा भविष्यकाळ पाहिजे असतो. तर एकार्ट टोले यांच्या त्या यू आर नॉट माइंड ह्या ज्या पहिला चॅप्टर आहे त्याच्यात ह्यांनी स्पेसिफिकली सांगितले की हा जो अहंकार आहे त्याला जिवंत राहायचं असतं. कारण कसं असतं भूतकाळात म्हणजे त्याला त्याच्या अस्तित्वाविषयी प्रश्न निर्माण होत नाही. भूतकाळ म्हणजे मी होतो हा एक आणि भविष्यकाळ म्हणजे अहंकाराला वाटतं की मी उद्याही जिवंत राहू शकेन. तर त्याच्यामुळे आपल्याला काय करायचं आहे की वर्तमान जगण्याची जी क्रिया आहे ती आपल्याला आत्मसात करायची आहे. तर पहिले मनातनं आपण हे डोक्यातनं काढून टाकलं पाहिजे की आपण एक ईश्वरी प्रज्ञा आहोत आणि आपण म्हणजे मन नाही. तर हे जेव्हा आपण काढून टाकू तेव्हा आपण बरंच अचीव करू. मग जेव्हा आपण म्हणजे मन नाही हे जेव्हा लक्षात येतं तेव्हा नंबर 2 ची स्टेप म्हणजे मग आपण साक्षी भावात जाऊन हे विचार कसे येतात, याची उत्पत्ती कशी आहे हे बघायला लागतो. जेव्हा आपण साक्षी भावात जाऊन एकामागे एक येणारे विचारांचं अवलोकन करतो, त्यावेळेला एक विचार आला, मग त्याला आपण काहीच भाव दिला नाही. मग तो लयाला गेला. मग दुसरा उत्पन्न झाला. सो ह्याच्यातल्या गॅप हळू-हळू वाढायला लागतात. सो 2 विचारांमधल्या जर गॅप्स आपण वाढवल्या, तर आपल्याला अतिशय आनंद, प्रेम आणि शांती ह्याचा अनुभव जास्त करता येईल. आत्मध्यान म्हणजे आपण काय म्हणतो, तर ह्या विचारांच्या लेव्हलला खाली नाही यायचं. आपण त्या विचारांच्या लूपमध्ये अडकायचं नाही. तर विचारांपासनं आपण वर जायचं, वर उठायचं. तर आत्मज्ञान या अवस्थेत आपण फक्त गरजेसाठी मन वापरतो. जसं एखादी वस्तू उचलायलाच आपण हात वापरतो. आपण काय उगीच हात सारखा खालीवर करत नाही. तसं आपण आत्मज्ञानाच्या या अवस्थेत फक्त गरजेपुरते मन वापरतो. तसा जर आपण विचार करायला गेलो, तर मन हे एक अतिशय इफेक्टिव्ह किंवा उपयोगी एक उपकरण आपल्याला देवाने दिलेलं आहे. तर
म्हणजे आपण खरं या मन हे जे असतं ते अतिशय चांगलं आहे, पण आपण त्याचा योग्य वापर करत नाही. तर आपण असं म्हणतो की मन आणि न मन म्हणून आपल्या हिंदू संस्कृतीत नमस्कार जो सांगितला आहे, नमन, तर ह्याच्यात न मन व्हा, म्हणजे मन येऊ देऊ नका. माझी आई कायम सांगायची की नमन करा, म्हणजे नमन म्हणजे नुसतं नमस्कार दोन हात जोडून नाही, तर त्याच्यामध्ये विचार नको, न मन. तर जेव्हा आपण क्रिएटिव्ह एखादी गोष्ट करत असतो, तेव्हा या ज्या मी मगाशी मेन्शन केलं गॅप्स आहेत, त्या वाढत असतात. असं एकार्ट टोले यांनी पुस्तकात सांगितलं. हे कुठलंही माझ्या मनाचं नाही आहे. एकार्ट टोले यांचं ते पुस्तक आहे. त्याच्यामधला पहिला चॅप्टर यू आर नॉट माइंड, याच्या सारांश मी आपल्याला सांगते आणि मला ते अतिशय आवडलं. मी करून पाहिलं आणि मला त्याचा खूप चांगला अनुभव आला. त्यामुळे मला असं वाटलं की हे जगापुढे मांडावं. आता नुसते विचार हे काही म्हणजे महत्त्वाचे नाही. विचार तर येतच असतात, पण त्याच्याबरोबर भावनाही असतात. असा एक अभ्यास झालेला आहे की एका पेशीमध्ये जवळजवळ 600 पानांच्या 1000 पुस्तकांची माहिती साठवलेली असते. आणि अशा आपल्या शरीरात किती पेशी आहेत, तर ही एवढी माहिती आपल्यालाच नसते आपल्याविषयी. तर मग आपण किती वरवर आपण व्यवहारात जगत असतो हे आपल्या लक्षात येईल. तर जर ही जी प्रज्ञा आहे, जी एका पेशीत एवढं 1000 पुस्तकांनी एवढं ज्ञान साठवलेलं आहे, ह्या प्रज्ञेशी जर आपण अतिशय फोकस्ड असं मन जोडलं, एकाग्र असं मन जोडलं, तर आपण खूप मिरॅकल्स करू शकतो. खूप आश्चर्य आपल्या आयुष्यात घडू शकतात. तर त्याच्यावर आपण खूप गरजेचं आहे विचार करणं. पुढे त्या पुस्तकामध्ये त्याच चॅप्टरमध्ये त्यांनी असं दिलंय की भावना. तर भावना म्हणजे शरीरामध्ये त्या उत्पन्न होतात कुठल्याही रोगाच्या स्वरूपात. तर जेव्हा आपण कुठलीही भावना दाबतो आणि ओळखत नाही, तर ती शरीरामध्ये परावर्तित होते आणि आपल्याला आजाराच्या स्वरूपात किंवा काहीतरी दुखत असतं आपल्याला, तर ह्या स्वरूपात येते. तर असं 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 म्हणतात की थ्रेट किंवा आपण जेव्हा एखाद्याला धमकावतो, तेव्हा कोणी जर आपल्याला धमकवत असलं, तर आपण काय करतो की आपण असं आकुंचित होऊन पाय पोटापाशी घेऊन खाली मान घालून बसतो. तर त्याचप्रमाणे शरीरात प्रत्येक सेल, प्रत्येक नर्व अशी जेव्हा आपल्याला भीती वाटते, तेव्हा ती आकुंचित पावते. त्याला आपण भीती ठेवतो. पण हे जर आपण सतत जागरूक अवस्थेत राहिलो आणि निदान आपल्या ज्या काय भावना आहेत त्याला नाव देऊ शकलो, हो आता मला भीती वाटतेय, आता मला राग येतोय, आता मी मत्सरी झालोय, तर साक्षी भावनेत जर राहिलो, तर मात्र याचा खूप उपयोग होतो आणि त्या भावना आपोआप सबसाईड होतात. मग ते शरीरावर परिणाम नाही करू शकत. खूप वेळेला असं होतं की एखादा माणूस राग व्यक्त करत नाही आणि तो म्हणजे आत अक्षरशः आपण पेटता निखारा घेऊन चालत असतो. वर विचार पण रागाचे येत नसतात, पण आत तुमच्या पेटता निखारा असतो. मग काय होतं की स्पिरिच्युअल लॉज जे आहेत किंवा आध्यात्मिक काही नियम आहेत, त्या अधिलिखित आहेत, ते काय कुठे लिहिलेले नाहीत. पण एखाद्या माणसाच्या ज्या शरीरात पोटात म्हणजे अतिशय पेटता निखारा असेल, राग असेल, तर त्याला तशाच प्रकारची माणसं भेटतात. आणि मग त्याच्यावर फिजिकल अब्यूज होतो, मेंटल अब्यूज होतो. कोणी त्याच्यावर आरडाओरडा करतं, अपमानाचे क्षण येतात. तर अशांच्या बाबतीत तोंडी अगर शारीरिक कुठल्याही प्रकारचे असे क्षण येऊ शकतात आणि तो लपलेला जो राग आहे, त्याला मॅनिफेस्टेशन किंवा मूर्त स्वरूप दिलं जातं. त्यामुळे तुमचे मन तुम्हाला सतत पाहायचे आहे, शरीराकडे पाहायचे आहे, की नेमकं काय घडतंय, कुठली भावना आहे. भावनांना जेव्हा तुम्ही येत असतात, तेव्हा तुम्ही सतत म्हणजे त्याच्यावर लक्षच ठेवा. जसं मी परत-परत एक उदाहरण दिलंय, की पोलीस जसा एखाद्या चोराला पकडतो, तसं आपल्याला भावनांनाही पकडायचं आहे आणि आपल्याला विचारांनाही पकडायचं आहे. पुढे त्यांनी असं दिलंय, की भावनांना विचार जे आहेत ते ऊर्जा देतात. नुसत्याच भावना आल्या तसं नाही होत. आता भीतीची भावना आली, की लगेच आपल्या डोक्यात काय विचार येतो? समजा मी एखादा रस्ता क्रॉस करत असले आणि अचानक एक कुत्रं आलं मध्ये, तर मला समजा कधीतरी लहानपणी जर कुत्रं चावलेलं असलं, तर मग त्या केसमध्ये काय होतं? माझ्या डोक्यात लगेच विचार येईल, ही मला कुत्रा आलाय म्हणजे भीती वाटली, सो भावना निर्माण झाली. आता ते विचार कसे येतात? अरे, मला लहानपणी कुत्रं चावलं होतं. मग त्याच्यात मला इंजेक्शन घ्यायला लागलं होतं. मला खूप त्रास पडला होता. हे सगळे विचार पहा. त्या भीती या भावनेला त्यांनी काय केलं? जागरूक केलं आणि मग ते विचार येत राहतात आणि मग आपल्याला ती विचारांची चेन ब्रेकच करता येत नाही.
त्यावेळेला आपण असा विचार करायचा, की मी म्हणजे मन नाही, मी म्हणजे विचार नाही, मी म्हणजे भावना नाही. हा परत-परत सारखा विचार, मी काय आहे ईश्वरी प्रज्ञा. सो स्वतःवर हा कंट्रोल आणायचा, की नाही हे तात्पुरते आलेत. जसे ढग येतात आणि जातात. एक लाट येते आणि जाते. तसे हे तात्पुरते आलेत विचार. हे जेव्हा आपण अवेअरनेस ठेवून त्यांना पकडतो, तेव्हा मात्र आपण स्वतःवर काबू करतो, कंट्रोल करतो आणि जो स्वतःवर कंट्रोल करतो, ते नक्कीच जगावर कंट्रोल करू शकतात. सो ह्याचा मी अनुभव घेतलाय. ज्या क्षणी माझ्या शेवटी मनुष्य आहे, त्यामुळे प्रत्येकाला राग, लोभ, द्वेष या भावना असतात. जेव्हा माझ्या लक्षात आलं, अरे ही द्वेषाची भावना आहे. एक उदाहरण सांगते, की म्हणजे असं माझ्या डोक्यात आलं होतं, की अरे वाह! एखाद्या व्यक्तीकडे खूप छान बंगला आहे. मलाही घ्यायचं आहे बरं का घर. ह्याच्यात काय हिडन भावना? हिडन भावना आहे, की हे लॅक लॅक किंवा माझ्याकडे नाही, ही भावना आहे. सो त्याच्यामुळे काय होतं हे माझ्या लक्षात आलं, की अरे ही हिडन भावना कुठली लॅक आहे. कदाचित हा मत्सरही असू शकेल. पुढे जाऊन हा मत्सरमध्येही कन्व्हर्ट होईल. त्या क्षणी त्या भावनांना जर पकडता आलं, तर ती भावना लगेच सबसाईड झाली. हे याचा मी अनुभव घेतलाय. आपोआप ती लयाला जाते. तर हे अनुभव जर तुम्ही पहिल्या चॅप्टरमध्ये त्यांनी हेच सांगितलंय, की जर मला मुक्ती मिळवायची असेल, तर पहिले विटनेस मोडमध्ये जाऊन आधी शोधा, की कुठली भावना आहे, कुठला विचार आहे. जर आत्मज्ञान मिळवायचं असेल, तर आपल्याला हे करू शकतो आपण. पुढे एकार्ट टोले यांनी सांगितलंय, की मला मुक्ती मिळवायची आहे, मला आत्मज्ञान मिळवायचं आहे. हे पण एक प्रकारच्या इच्छाच आहेत, हे डिझायरच आहेत, हे क्रेव्हिंगच आहेत. तर हे काहीही करू नका. जस्ट साक्षीभावाने अनुभवा. कुठली भावना उत्पन्न झाली, कुठले विचार आले, हे किती सोपं आहे पहा. म्हणजे आपण अनेक व्रत, वैकल्य, उपास, तापास करतो उद्धार करायला स्वतःचा किंवा अनेक पारायणं करतो. पण त्याचा म्हणावा तेवढा लाभ का दिसत नाही? कारण विचारांची गर्दी डोक्यामध्ये. तर जर आपण हे याच्यावर काम केलं आणि असं लक्षात आलं, की साक्षी भावानी जर बघितलं तर हे आपोआप विचारही जात आहेत आणि भावनाही जात आहेत. तर मग हे किती सोपं आहे, जे घरबसल्या आपण करू शकतो, कुठेही करू शकतो आणि 24 तास पण करू शकतो. म्हणजे खूपदा स्वप्न पडल्यावर मला बऱ्याच स्वप्न पडायची आणि माझ्या लक्षात नाही राहायचं. त्यावेळेला मग मी स्वतःला इन्स्ट्रक्शन दिल्या, की नाही मी अवेअरनेस ठेवीन आणि म्हणजे मी वाहवत नाही जाणार. आय हॅव कंट्रोल ऑन मायसेल्फ. माझं मन हे माझं उपकरण आहे. मी म्हणजे मन नाही. मग माझ्या स्वप्न लक्षात राहायला लागली. मग स्वप्नांमध्ये काय संदेश दिले ते माझ्या लक्षात राहायला लागले. तर ही जी जागरूकतेची पातळी आहे आपली, ती आपल्याला वाढवायला पाहिजे. त्यामुळे अजून एक एकार्ट टोले यांनी खूप छान सांगितले. हे मी जेव्हा पुस्तक स्वतः वापरायला लागले, तेव्हा मला अनेक संदेश मिळायला लागले. सिंक्रोनिसिटी किंवा सुसंवाद आपण जे म्हणतो, ते घडायला लागलं. योगायोग अचानक वेगवेगळे घडायला लागले. तर दुःख हे एकार्ट टोले यांनी सांगितले, की अव्हॉइड करताच येणार नाही, जोपर्यंत तुमच्याकडे मन आहे. तर दुःख म्हणजे राग, लोभ, द्वेष, डिप्रेशन, मत्सर हे भावनिक दुःख. तर हे भावनिक दुःख पुढे शारीरिक दुःख निर्माण करते. त्यामुळे जेव्हा तुम्ही त्या मनाच्या पलीकडे जाल, म्हणजेच काय तर मन साक्षी भावाने कुठला विचार आला, कुठलं इमोशन आलं, हे जेव्हा तुम्ही अनुभवायला शिकाल, तेव्हा ते दुःख तुमचं कमी होतं. तुमच्या ज्या क्षणी तुम्ही ओळखता, ह्याचा मी अनुभव घेतलाय, की हा मला रागाचा विचार आला, त्या मिनिटाला राग जातो. किंवा ज्या क्षणी मला लक्षात येतं, की हा आपल्या मनात द्वेषाचा विचार आलाय, त्या क्षणी तो सबसाईड होतो. हे मी मात्र अनुभवलेलं आहे. म्हणजे चोराला जेव्हा पकडतो, तेव्हा तो ताबडतोब सरेंडर होतो. तसं पोलिसासारखं मी जर बसले, माझ्या स्वतःच्या आज्ञाचक्रावर लक्ष ठेवून, की कुठला विचार आला, तर मात्र मला ह्याचा नक्की फायदा मिळतो. तर पुढे त्यांनी सांगितले, की दुःखाच्या 2 लेव्हल आहेत. भूतकाळातलं दुःख आणि आपण वर्तमानात काळात जे सतत तयार करत असतो ते. तर वर्तमान काळातील जे दुःख आहे, तर ते वर्तमान काळातील दुःख आपण म्हणजे सतत साक्षीभाव ठेवून, जागरूकता ठेवून लक्ष ठेवून त्याच्यावर मात करू शकतो. आणि एकदा ते मात केलं, की काय आहे, मागचा आपल्याला बॅलन्स क्लिअर करायचा आहे. सो मग हळू भूतकाळातलं दुःख घेऊन, एक-एक त्याचा अॅनलाईज करून, साक्षीभाव ठेवून, मग ते आपण डिझॉल्व्ह करू शकतो. असा हा पहिला चॅप्टर आहे, यू आर नॉट युअर माइंड. आणि अतिशय त्यांनी इफेक्टिव्हली हा मांडलेला आहे. आणि पुढे त्यांनी अजून एक खूप चांगलं उदाहरण दिलंय, की भीतीची जी भावना आहे, त्याच्या आतमध्ये जी भावना असते, ती अपूर्णता असते आणि परित्याग केल्याची. कोणीतरी मला मी एकतर इन्कम्प्लीट आहे आणि कोणीतरी मला ॲक्सेप्ट करणार नाही, अशी भावना असते. ती आत खोलवर रुजलेली असते.
तर ज्या क्षणी आपल्याला कळतं, की नाही मी पूर्ण आहे, मी सच्चिदानंद स्वरूप आहे, हे जेव्हा ध्यानातून कळतं किंवा विटनेस मोडमध्ये कळतं किंवा साक्षीभावातनं कळतं, त्यावेळी भीती आपोआप जाते. सो अतिशय सुंदर असा हा पहिला चॅप्टर आहे. मी ह्याच्यावर काम केलेलं आहे. मी अजूनही त्याच्यावर काम करते आहे. आणि जर आपणही याच्यावर काम केलं, साक्षी भावनेत जर आपण राहिलो, तर मला नक्की खात्री आहे, की आपल्याला अतिशय आनंद, प्रेम, शांती हे आपण उपभोगू शकू आणि आपण जगामधलं जे थॉट पोल्युशन होतं किंवा अतिशय प्रचंड आपण बाकीच्या प्रदूषणांचा विचार करतो, वाहनांचं, साऊंडचं, पण थॉट पोल्युशनचा कधी विचार करत नाही. तर जे अतिशय एक्सेसिव्ह थिंकिंग असतं, ज्याची काही आवश्यकता नसते. जे सद्गुरू कायम सांगतात, की एक्सेसिव्ह थिंकिंग करू नका, ओव्हर थिंकिंग करू नका. ते त्याच्यावर आपण नक्की मात करू शकू. हे पुस्तक जरूर सगळ्यांनी वाचावं. भाग 3 मध्ये आपण पुढचा चॅप्टर बघूया. आभारी आहे. थँक व्हेरी मच.